आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत आहे म्हणजेच पोलीस भरतीचा अभ्यास करत आहे या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. आणि आनंदाची बातमी अशी आहे की महाराष्ट्रातील जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीला वेग आलेला आहे. आणि यासाठी की या ज्या जागा आहे या जागांच्या संदर्भात कोणकोणत्या जागा असणार आहे, याची प्रक्रिया काय असणार आहे, नंतर कोणत्या ठिकाणच्या जागा कमी असणार आहेत, या संपूर्ण जागा आपण काय आहे आणि संपूर्ण लेखाजोखा आपण या ठिकाणी बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना वयवाढीच्या संदर्भात जे विद्यार्थी प्रभावित झाले होते या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. आणि या संधीचं सोनं करण्याकरिता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ सुद्धा बघणं गरजेचं आहे. यामध्ये आपण संपूर्ण जागा ज्या आहेत त्या किती जागा असणार आहेत, कोणत्या विभागातल्या किती जागा आहेत, लोहमार्गाच्या किती जागा आहेत, ही परीक्षेची पूर्ण प्रक्रिया काय असणार आहे, संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल पोलीस भरतीच्या संदर्भातले, हे पोलीस भरतीच्या संदर्भातले शेवटपर्यंत, शेवटची यादी, अंतिम यादी लागेपर्यंत आपण या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मदत करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी या भरती प्रक्रियेमध्ये नेमकी काय प्रक्रिया आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत. बघा या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी जाहिरात आलेली आहे किंवा ही जी बातमी आलेली आहे ही बातमी महाराष्ट्र टाइम्सच्या पेपरची कालची बातमी आहे. आणि या बातमीमध्ये संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. या बातमीत आपण नेमकं काय आहे, काय बदल झालेला आहे, स्वप्नपूर्ती कशी होणार आहे, आणि आपले जे विद्यार्थी आहेत ज्यांना वयाचा प्रॉब्लेम होता की वय वाढ ही अखेरची संधी असणार आहे, या सर्व बाबी या बातमीमध्ये दिलेल्या आहे, या पेपरमध्ये दिलेला आहे. तर आपल्याला ते बघायचं आहे. बघा या ठिकाणी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना अखेरची संधी, पोलीस भरतीची स्वप्नपूर्ती लवकरच. बघा, पोलीस भरती स्वप्नपूर्ती, ज्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची जी काही स्वप्नपूर्ती आहे ते लवकरच होणार आहे. बघा अशी आहे भरती प्रक्रिया. आधी आपण समोर बघू की इथे नेमकं काय आहे. राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गातील एकूण 15,631 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया होणार आहे. गृह विभागाने आदेश जारी केलेले आहे. दिवाळीनंतर भरतीची प्रक्रिया शक्यता असून सन 2022 ते 25 या वर्षात वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारात अखेरची संधी म्हणून अर्जासाठी पात्र आहेत. त्यामुळे नियमित सराव करणाऱ्यासह वय ओलांडणाऱ्यांनी खाकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. यासह पोलीस घटकांनी आगामी निवडणुकासह सणोत्सव साजरा किंवा सणोत्सव आढावा घेत भरतीचे नियोजन हाती घेतले आहे. गृह मंत्रालयाने राज्याच्या 15,000 रिक्त पदांवर पोलीस भरतीची घोषणा केल्यानंतर सर्व पोलीस घटकात भरती प्रक्रियेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिक शहरात रिक्त पदे शिल्लक नसली तरीही ग्रामीण पोलीस दलातील 172 रिक्त पदांवरची भरती प्रक्रिया सिंहस्थळापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास 9 प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे बळ प्राप्त होईल. त्यामुळे अर्ज नोंदणीकडे उमेदवारांचे लक्ष असून 12वी विद्याशाखेतील विद्यार्थी उच्च पदवीधरांनीही त्याकरता तयारी सुरू केली आहे. दरम्यान सन 2023 मध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलातील 190 जागांवर भरती प्रक्रियेतून उमेदवारांची नियुक्ती झाली आहे. तर 2024 मध्ये 32 जागांवर भरती झालेली आहे. 6 वर्षानंतर म्हणजे 2023 मध्ये भरती झाल्याने उमेदवारांना उत्साह जाणवला होता. तर नाशिक शहरात तब्बल 8 वर्षानंतर सन 2024 मध्ये 118 पदांवर भरती झाली. त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. पुढील टप्प्यात शहरात भरती होणार नसली तरी आंतरजिल्हा नियुक्तीतून रिक्त पदे भरली जाणार असल्याची शक्यता आहे. ग्रामीण पोलिसांच्या रिक्त मनुष्यबळात 150 पोलीस अंमलदार आणि 22 वाहन चालक या पदांचा समावेश आहे. त्यामुळे कित्येक वर्षापासून खाकीचे स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि सिंहस्थापूर्वी भरतीची शक्यता असल्याने उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे. बघा, महत्वाचा विषय या ठिकाणी असणार आहे की या जागा आहेत, या जागा काय कुठे असणार आहेत, रिक्त कुठे आहेत ते पाहू आपण. रिक्त पदाचा संपूर्ण महाराष्ट्रातला तपशील आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, रिक्त पदांचा तपशील. प्रमुख घटक पहा. नाशिक ग्रामीण मध्ये 172 जागा, मुंबई शहर मध्ये आहेत 2,459 जागा. सर्वाधिक जागा या ठिकाणी मुंबई शहरामध्ये आहे. ठाणे शहरमध्ये 867 जागा आहेत. नवी मुंबईमध्ये 88 आहेत. मीरा भाईंदर मध्ये 924 जागा आहेत. पुणे शहरात 885 आहेत. पिंपरी चिंचवड 356, छत्रपती संभाजीनगर
50, नागपूर शहरमध्ये आहे 398, लोहमार्ग मुंबईमध्ये आहे 743, जळगावमध्ये आहे 171 आणि धुळेमध्ये आहे 137. सर्वाधिक जागा मुंबई शहरमध्ये आहेत. त्यानंतर ज्या जागा आहेत सर्वाधिक त्या मीरा भाईंदरमध्ये 924, नंतर आहे पुणे शहर 885 आणि ठाणे शहर 867 अशा या जागा आहेत. आणि नंतर आहे लोहमार्ग पोलीसमध्ये 743 आणि नागपूरमध्ये 398 जागा आहेत. पोलीस शिपाईच्या किती जागा आहेत ते बघू, म्हणजे पदानुसार बघू आपण या ठिकाणी. पदानुसार जागा आपण जर बघितलं तर पहा, पोलीस शिपाईच्या जागा आहेत 10,908, सर्वाधिक जागा पोलीस शिपाई आहेत. नंतर वाहन चालक आहे पोलीस 234 बघा, म्हणजे 11,167 या जागा आहेत पोलीस शिपाईच्या. आणि रिक्त पदांचा तपशील SRPF मध्ये आहे 1,062. आणि अनुकंपांच्या ज्या जागा आहेत, जे काही विद्यार्थी अनुकंपातून येत असतील त्यांना लक्षात ठेवायचं आहे 19 जागा आहेत त्यांच्या. आणि आंतरजिल्ह्यातून येणारे जे काही आहेत आपले पोलीस मित्र ते सर्व 1,000 म्हणजे 1,350 जागा आहेत. एकूण 2,393 हे आंतरजिल्हा बदलीतून इकडून तिकडे जातील ते. या सर्व बाबी आहेत. आता भरती प्रक्रिया कशी होईल ते महत्वाचं बघा. भरती प्रक्रियेमध्ये थोडा बदल झालेला आहे आणि त्यात आपल्याला हा बदल किंवा सूचना बघा काय आहे. उमेदवार एकपेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकणार नाहीत. पहा, एकापेक्षा जास्त अर्ज तुम्हाला भरता येणार नाही. हा जुनाच नियम आहे, एकापेक्षा जास्त अर्ज तुम्हाला भरता येणार नाही. नंतर दुसरं काय म्हणते, सर्व घटकात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेईल. सर्व घटकात म्हणजे जिथं जिथं तुमचे काय पेपर आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या जे काही तुम्ही पोलीस भरतीच्या संदर्भातल्या सर्व बाबी ज्या आहेत एकाच दिवशी लेखी परीक्षा जी आहे, फिजिकल वेगवेगळ्या वेळेला होईल किंवा बाकी गोष्टी होईल, परंतु लेखी परीक्षा म्हटलं तर एकाच दिवशी होईल, कारण पेपर इकडे तिकडे न व्हायला पाहिजे म्हणून एकाच दिवशी परीक्षा होईल. प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी होईल. सर्वात पहिलं काय होईल, शारीरिक चाचणी होईल 50 गुणांची. शारीरिक चाचणीनंतर एका पदास 10 उमेदवाराची निवड. पहा नियम पहा या ठिकाणी, एका पदासाठी 10 जागेची निवड होणार आहे. एका पोरामागे 10 जणांचा हा काय याचा क्रायटेरिया ठेवलेला आहे त्यांनी. एका पदासाठी 10 जणांचं निवड या ठिकाणी होणार आहे एका पदासाठी. पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा होईल. हे जुनच आहे. 100 गुण असणार आहेत तुमचे आणि 200 गुण असणार आहेत. 100 प्रश्न 200 गुण म्हणजे या ठिकाणी असं असणार आहे. नंतर किंवा 100 प्रश्न 100 गुण. शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी. पहा, जशी शारीरिक परीक्षा तुमची झाली आणि लेखी परीक्षा झाली यानंतर तुमची काय होईल, गुणवत्ता यादी जाहीर केली, म्हणजे तुमची मेरिट लिस्ट लागेल, तुमची मेरिट लिस्ट. आणि शेवटी काय आहे, ज्या वेळेला तुमचे कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी. कागदपत्र पूर्ण पडताळणी झाल्यानंतर तुमची शेवटची अंतिम यादी जी आहे ती अंतिम यादी कधी लागेल, आपली शेवट लागेल. कागदपत्र काही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर तुमचं काही प्रॉब्लेम असले तर तुमचं त्या ठिकाणी नाव अंतिम यादीत राहणार नाही. परंतु शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल आणि तुमची स्किल रायटिंग स्किल जे झाल्या, लेखी परीक्षा झाली की तुमची काय लागेल, मेरिट लिस्ट. आणि त्याच्यानंतर फायनल जी यादी आहे ती लागेल तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया आहे. जे विद्यार्थी अजूनही तयारीला लागले नसेल तर तयारीला लागा. आपल्याकडे आता 2 ते 3 महिने आहेत, किंवा दिवाळीनंतर जर ही फिजिकल होत असेल किंवा जानेवारीत जर होत असेल तर आपण एक आपलं डोकं लावायचं आहे की आता आचारसंहिता लागेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. कारण कालच सुप्रीम कोर्टाने म्हणलं आहे की जानेवारीच्या अगोदर तुम्हाला काय घ्यायच्या आहे, निवडणुका घ्यायच्या आहेत. म्हणून ही परीक्षा जी आहे किंवा ही जी भरती आहे ही भरती जानेवारीमध्ये होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो, किंवा जानेवारीच्या नंतर होऊ शकते. हे सुद्धा तो आपल्या सर्वांना समजून घ्यायचं आहे. निवडणुकीनंतरच या सर्व बाबी होतील, कारण निवडणुकीत आता सर्व पोलीस यंत्रणा ही कामाला लागेल आणि कंटिन्यू स्थानिक स्वराज्य, पंचायत समिती, नंतर महानगरपालिका, आपल्या जिल्हा परिषद आणि आपल्या ग्रामपंचायतच्या पण निवडणुका आहेत. या सर्व बाबीत पोलीस यंत्रणा गरजेच्या आहेत. आणि आपण भरती करतो तर त्यावेळेला सुद्धा पोलीस यंत्रणा गरजेची असते. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास, फिजिकल हे आपल्याला कंटिन्यू करणे आणि पेपर सेट सोडवणं अत्यंत महत्वाचं आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.